पोषण ट्रॅकरवर लास्ट अपडेट आले 21 फेब्रुवारी 2026. तर आता त्याच्यामध्ये कोणकोणते न्यू अपडेट आले आहेत किंवा कोणकोणते नवीन फ्युचर आलेले आहेत ते आपण पाहूया. हे बघा, जो ॲरो दिसतोय ना त्याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू व्हर्जन आलेला आहे 55.2.1. आता अपडेट झालेला आहे. कालच 21 फेब्रुवारीला न्यू व्हर्जन आलेला आहे. आता जे नवीन अपडेट आलं आहे 25.2.1. तर त्यामध्ये काय काय नवीन जे 6 पॉईंट्स आलेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. जो पहिला पॉईंट्स आहे, मंथली बेनिफिशरीज फेस रिकॅप्चर ॲडेड. पहिला THR देताना किंवा फेस कॅप्चर करताना प्रॉब्लेम येत होते, तर आपण ते रिपीट रिकॅप्चर करत होतो, फेस रिकॅप्चर करत होतो. तर ते आपण किती वेळा केलं ते सांगण्यात येणार आहे. दुसरं आहे eKYC आणि FRS UL फॉर नॉन आधार विथ कॅमेरा गॅलरी अपलोड. आपण काय केलेलं की गरोदर मातेचं आधार कार्ड नाही आहे, गरोदर माता, स्तनदा माता किंवा 0 ते 6 महिन्याची बालके यांचं आधार कार्ड शिवाय आपण नाव नोंदणी केलेली, आधार कार्ड नंबर नसेल तरी आपण त्यांचं पॅन कार्ड किंवा रेशन कार्डमध्ये नाव किंवा अजून इतर पुरावे आपण तिथे अपलोड करून त्यांचं नाव नोंदणी करून घेत होतो. पण खूप सेविकांना असा प्रश्न होता की आम्ही त्यांची eKYC किंवा FRS कसं करणार. तर आता त्यांनी तोही प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्यांनी आधार नसेल तर कॅमेरा किंवा गॅलरीमध्ये अपलोड करून आपण eKYC आणि FRS लाभार्थ्यांचे करू शकतो. तिसरं आहे आभा ID ऑटो डिसेबल इज ऑलरेडी लिंकेड. तर पहिला आपण लाभार्थ्यांची नाव नोंदणी केली तर त्यांचं आभा ID आपल्याला क्रिएट करावं लागत होतं, पण आता तसं होणार नाही. ते ऑटोमॅटिकली त्यांचं नाव नोंदणी केल्यावरतीच आभा ID क्रिएट होणार आहे. चौथा आहे क्रॅश फिक्स ड्युरिंग THR डिस्ट्रीब्युशन. जेव्हा आपण THR देत होतो तेव्हा ती लाईन क्रॅश होत होती, तर त्याही प्रॉब्लेमचं निरासन झालेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. नंतर आहे फिक्स इंटरमिटेट वाईल स्क्रीन इश्यू हिज SS ॲप. जेव्हा आपण काम करत होतो THR भरताना किंवा आपण जेव्हा काम करत होतो तर आपल्याला खूप पोषण ट्रॅकरवर आपण काम करत असताना आपल्याला खूप इश्यू येत होते, म्हणजे स्क्रीन व्हाईट होणं. तर आता ती SS ॲपची स्क्रीन व्हाईट होणार नाही आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. नंतर आहे ॲप ऑप्टिमायझेशन अँड परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट. म्हणजे सगळ्या ॲप्समध्ये त्यांनी ऑप्टिमायझेशन परफॉर्मन्स इम्प्रूव्ह केलेला आहे. मैत्रिणींनो, आज आपण त्यात काय काय बदल आले ते फक्त आपण तोंडी बघितलेलं आहे. मी फक्त तुम्हाला तोंडी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आज संडे असल्यामुळे हे बघा, आज संडे असल्यामुळे इथे क्लोज दाखवत आहे, त्याच्यामुळे आपण ते उद्याच पाहू शकतो की कोणकोणते नवीन फ्युचर आलेले आहेत. आता मी फक्त तोंडी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी आशा करते मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगितलेलं समजलं असेल. धन्यवाद.